मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये गुरुचंद्र योगाचा सौम्य पण लाभदायक प्रभाव मीन राशीवर राहणार आहे. राशीस्वामी गुरुग्रहाचा अनुकूल दृष्टियोग असल्यामुळे अध्यात्म, सेवा आणि सर्जनशीलता यामध्ये तुम्ही आपलं मन रमवण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या मध्यात बुध शुक्र युतीचा प्रभाव विशेष जाणवेल. भावनिक निर्णयांना गती येईल, मात्र व्यवहारात विवेक असणं गरजेचं आहे. नोकरीत मानसिक समाधान देणारी कामे मिळतील. कला, अध्यापन, आरोग्य, अध्यात्म, सामाजिक क्षेत्रातील जातकांना हा काळ उत्तम असून वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि तुमच्याबद्दल विश्वास वाढेल. बदलीची इच्छा असणाऱ्यांना योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. भावना आणि कर्तव्य यामध्ये योग्य समतोल ठेवणं गरजेचं आहे. व्यावसायिकदृष्ट्या हळूहळू पण स्थिर प्रगती असणार असून सेवा आधारित व्यवसाय, कन्सल्टन्सी, वैद्यकीय, आध्यात्मिक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ होतील. नवीन करार करताना सर्व कागदपत्र योग्य पद्धतीने तपासणं गरजेचं आहे. त्याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. भागीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती वृद्धिंगत होणार असून कला, संगीत, मानसशास्त्र, आध्यात्मिक अभ्यासासाठी योग्य काळ आहे. परीक्षेचा ताण कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. वेळेचं योग्य नियोजन केल्यास विद्यार्थी क्षेत्रात तुम्ही योग्य यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधणं गरजेचं आहे. प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता वाढणार आहे. गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. अविवाहितांसाठी जुन्या ओळखीतून तुम्हाला नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे, मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये स्थिरता जाणवणार असून अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. दानधर्म किंवा धार्मिक खर्च या आठवड्यात होऊ शकतात. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मीन राशीच्या जातकांना आरोग्यदृष्ट्या या आठवड्यामध्ये थकवा, पाय दुखणे किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. भरपूर पाणी प्या, पुरेशी विश्रांती घ्या. ध्यान, नामस्मरण आणि हलका व्यायाम करा आणि भावनिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 8 व 13 फेब्रुवारी. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रेयांची पंचोपचार पूजा करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जपा. तसेच पिवळ्या वस्तू किंवा पिवळी फळे गरजू व्यक्तीस दान करा. त्यामुळे मनःशांती लाभेल, योग्य निर्णयशक्ती आणि दैवी संरक्षण प्राप्त होईल.